नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे साबुदाणा वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला होता. व्यवस्थित आपला साबुदाणा भिजलेला आहे. तर तुम्ही 2 ते 3 घंटेसुद्धा साबुदाणा भिजवू शकता. खूप छान भिजतो 2 ते 3 घंटेतसुद्धा. असा मस्त साबुदाणा रात्रभर भिजलेला आहे आपला. इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून थोडंसं जाडसर कूट करून घेतलेलं आहे. 3 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये थोड्याशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत. आता हे साबुदाणा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला हे साबुदाणा काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला हे बटाटे हातानंच मॅश करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित उकडलेले आहेत. हातानंच मॅश होतात बटाटे. व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बटाटे. हाताने बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. यामध्ये घालायचं आपल्याला हे हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेतलेले, शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा, बटाटे, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याचा एक आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित आपला डो झालेला आहे साबुदाण्याचा आणि बटाट्याचा. बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून आपले साबुदाणा वडे व्यवस्थित फुगले जातात आणि फुटत नाहीत तेलात टाकल्यानंतर. आता लगेचच आपण याचे वडे करायला घेऊया. लगेचच आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत. मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे, म्हणजे आपल्या हाताला हे मिश्रण चिटकणार नाही आहे. आपल्याला व्यवस्थित याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. जास्त जाड पण करायचे नाहीत आणि जास्त पातळ पण करायचे नाही. असे मिडियम साईजचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे चपटे करून घ्यायचे आहेत. असा मस्त आपला वडा झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला बाकीसुद्धा वडे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बाकी मिश्रण राहिलेलं आहे त्याच्यासुद्धा बनवून आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण लगेचच तळायला घेऊया. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण हे वडे सोडूया. व्यवस्थित आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडकडून. आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला पलटी करायची नाहीत. वडे खालची बाजू व्यवस्थित तळू द्यायची आहे, नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. आता आपण हे वडे पलटी करून घेऊया. गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत, चांगले क्रिस्पी होईपर्यंत. दोन्ही साईडकडून आपल्याला असे मस्त तळून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडकडून मस्त आपले वडे तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे. असे मस्त झालेले आहेत आपले वडे. अजिबात तेलात फुटलेले नाहीत आणि व्यवस्थित असे फुगलेले आहेत आपले वडे. तर आता काढून घेऊया. असे मस्त झालेले आहेत वडे. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत राहिलेले. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडकडून असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाहीत. वरतून असे कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत. सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साबुदाणा वडे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.